नमस्कार मित्रांनो, CTET देणारे मित्रांनो, फक्त 5 मिनिट थांबा आणि आपल्या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. असेच प्रश्न येणार आहेत CTETमध्ये, व्याकरणमध्ये, मराठीमध्ये. तर प्रश्न क्रमांक 1 बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारक ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिले. अधोरेखित शब्द आहे विद्यार्थ्यांना. तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत कर्तृत्वकारक, ऑप्शन डी कर्मकारक, ऑप्शन सी संप्रदानकारक, ऑप्शन डी अधिकरणकारक. मित्रांनो, आपल्याला उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं काय असू शकते, कारण व्याकरणमध्ये आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात मराठीमध्ये. तर आपण असे 10 प्रश्न घेणार आहोत. तर 10ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचे आहे आणि किती मार्क आपल्याला आले ते आपल्याला सांगायचे आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला सांगायचं आहे कारण आपल्याला पेपरमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे संप्रदानकारक. प्रश्न क्रमांक 2 बघूया. फक्त 5 मिनिटात व्हिडिओ संपू मित्रांनो. खालीलपैकी शुद्ध शब्द रचना कोणती? ऑप्शन ए प्रत्यक्षीकरण, ऑप्शन बी प्रत्याक्षीकरण, ऑप्शन सी प्रत्याक्षीकरण, ऑप्शन डी प्रत्यक्षीकरण. इथे हे 2 आणि हे 2 सारखेच झालेले आहे मित्रांनो. तर सांगायचं आहे कोणतं योग्य राहणार आहे. तर ऑप्शन ए आणि डी प्रत्याक्षीकरण योग्य राहणार आहे, प्रत्यक्षीकरण. प्रश्न क्रमांक 3. तो म्हणाला की तो येईल या वाक्यातील की हा कोणता अव्यय आहे? ऑप्शन ए समुच्चयबोधक, ऑप्शन बी संबंधबोधक, ऑप्शन सी अव्ययी भाव समास, ऑप्शन डी उपपद. मित्रांनो, काय असणार आहे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. आपल्या जॉब स्टेशन आर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए समुच्चयबोधक. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे कारण आपला अभ्यास देखील होईल. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी तत्पुरुष समास ओळखा. ऑप्शन ए निळकमळ, ऑप्शन बी चंद्रमुख, ऑप्शन सी राजपुत्र, ऑप्शन डी दूध भात. सांगायचं आहे मित्रांनो तत्पुरुष समास कोणता राहणार आहे. या 4पैकी तत्पुरुष समास कोणता शब्द राहील ते आपल्याला सांगायचं आहे, जे की राहणार आहे राजपुत्र. बरोबर. प्रश्न क्रमांक 5. तिला वाचायला आवडते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए सकर्मक, ऑप्शन बी आकर्मक, ऑप्शन सी प्रेरणार्थक, ऑप्शन डी द्विकर्मक. व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे मित्रांनो. फक्त 5 मिनिटात 10 प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्यापैकी कोणता प्रश्न जर आला तर आपल्याला उपयोगी ठरणारच आहे. प्रश्न क्रमांक 5 काय उत्तर राहील? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आकर्मक. का? कारण इथे विश्लेषण बघू शकता तुम्ही. PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे. खालीलपैकी योग्य वचनबद्दल कर कोणता? ऑप्शन ए मुलं मुले, ऑप्शन बी मुलं मुला, ऑप्शन सी मुलं मुली, ऑप्शन डी मूल मूल. प्रश्न क्रमांक 6 चालू आहे. काय उत्तर राहील आपलं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मुलं मुले. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. त्याने पुस्तक वाचून संपवले या वाक्यातील वाचून हा कोणता अव्यय प्रकार आहे? ऑप्शन ए कालवाचक, ऑप्शन बी रीतिवाचक, ऑप्शन सी कृंदंत अव्यय, ऑप्शन डी संबंधबोधक. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कृदंत अव्यय. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी योग्य लिंग बदल कोणता? ऑप्शन ए राजा राणी, ऑप्शन बी राजा राजी, ऑप्शन सी राजा राजनी, ऑप्शन डी राजा राजिनी. कोणतं राहणार आहे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे मित्रांनो. PDF टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो, तिथे जाऊन डाउनलोड करू शकता तुम्ही. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे राजा राणी. प्रश्न क्रमांक 9. तो जितका हुशार तितका मेहनती आहे या वाक्यातील रचना कोणती? ऑप्शन ए साधे, ऑप्शन बी संयुक्त, ऑप्शन सी मिश्र, ऑप्शन डी अपूर्ण. प्रश्न क्रमांक 9 काय उत्तर राहणार कमेंटमध्ये द्या. PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ही संपूर्ण सिरीज तुम्हाला आवडत असेल 10 प्रश्नाची तर मित्रांनो कमेंटमध्ये YES नक्की टाईप करून सहकार्य करा. ऑप्शन सी मिश्र. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे. 10पैकी किती गुण आपल्याला आले ते आपल्याला देखील सांगायचं आहे. खालीलपैकी अर्थ व रचना दोन्ही दृष्टीने सर्वात योग्य वाक्य कोणते आहे? ऑप्शन ए शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ करून दिला, ऑप्शन बी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ करून घेतला, ऑप्शन सी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ करायला दिला, ऑप्शन डी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ करणे दिले. काय असणार आहे मित्रांनो अर्थ व रचना दोन्ही दृष्टीने सर्वात योग्य वाक्य या 4पैकी सांगायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 10 डॅश करून उत्तर द्यायचं आहे आपल्याला. आपलं योग्य उत्तर राहणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ करायला दिला, ऑप्शन सी. थँक्यू मित्रांनो.
शेवटपर्यंत येण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. आपले ट्रिकचा व्हिडिओ कसा हँडल करायचा पेपर ते आपण दिलेला आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. थँक्यू सो मच.